मुंबईकरांना 142 कोटींचा गंडा घालणारा टोरेस कंपनीचा नवा फंडा, घोटाळ्यात पैसे गमावणाऱ्यांना परताव्याचं प्रलोभन दाखवून नव्या गुंतवणुकीसाठी दबाव, आर्थिक गुन्हे शाखेचा सावधानतेचा इशारा। बुलढाणा जिल्ह्यातील बनावट हत्याकांड प्रकरणात पडदा टाकण्याचा प्रयत्न होतोय, बच्चू कडूंची टीका। निष्पाप कुटुंबाला आरोपी ठरवणारे अधिकारी अजूनही बोकाट असून या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, बच्चू कडूंची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम गांजा विक्री, भाजपच्या नगरसेविका अर्चना कारंडे यांचे पती अक्षय कारंडेंनी या गांजा विक्रीचा पर्दाफाश केला। गांजा खरेदी करणाऱ्याला आणि विक्री करणाऱ्याला कारंडे यांनी पकडून ठेवलं, फोन करूनही पोलीस वेळेवर पोहोचलेच नाहीत। अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर प्रियकरासह 4 जणांनी केला अत्याचार करणाऱ्या 4घांना पोलिसांकडून अटक। गेल्या 10 महिन्यांपासून हे अत्याचार सुरू होते। बुलढाण्यात खामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून पीडितेचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी, 3 आरोपींना केली अटक, 1 आरोपी अल्पवयीन। पोक्सो कायद्याचे कलम, त्याचबरोबर BNS, ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि IT ॲक्ट असे कायद्याची कलमं लावलेली आहेत। त्याच्यामध्ये जे मेजर आरोपी आहेत, मुख्य आरोपी आहेत, त्या सर्वांना आपण अटक केलेली आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव हे करीत आहेत। पत्नीसाठी व्हिडिओ बनवून पतीनं केली आत्महत्या, सोलापुरातली धक्कादायक घटना। जाकीर पटेल असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव, राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती। तुकाराम मुंडे यांचं बीड जिल्ह्यातील भेसळखोरांवर त्यांची धडक कारवाई, लस्सी तयार करण्यासाठी मुदत संपलेल्या पदार्थांचा वापर, 100 लिटरहून अधिक लस्सीचा साठा केला नष्ट। पुण्यात 700 IT अभियंत्यांची फसवणूक करणाऱ्या हर्षल ठाकरेला अटक, लॅपटॉपसाठी 15,000 डिपॉझिट घेतलं होतं, जानेवारीपासून पगार थकवून हर्षल ठाकरे फरार झाला होता। गुजरातच्या सुरतमधील बारडोलीत महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या 2 बसचा अपघातानंतर बसला आग, अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी। गुजरात बस अपघातातील मृतदेहांचा DNA चाचणीद्वारे ओळख पटवण्याचं काम, 6 पैकी 5 जणांच्या नातेवाईकांनी बारडोलीच्या रुग्णालयात DNAचे नमुने दिले। सुरतच्या बारडोलीत महाराष्ट्रातील 2 बसची धडक, चालकाची ओळख पटली तर इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, जखमींवर बारडोलीत सरदार पटेल शासकीय रुग्णालयात उपचार। सुरतच्या बारडोलीतील अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना केंद्राकडून 2 लाखांची मदत, तर जखमींना मिळणार 50,000चं आर्थिक सहाय्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी बस दुर्घटनेतील मृत्यू झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली, कुटुंबियांच्या दुःखात राज्य सरकार सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अपघातात जखमी झालेल्यांची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। नाशिकच्या चांदवडमधील राहुड घाटात अपघातात 2घांचा जागीच मृत्यू, क्रेनचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात, क्रेननं 4 वाहनांना दिली धडक। गोंदियाच्या गोविंदपूर भागात साई मंदिर जवळच्या विद्युत डीपीला आग, स्थानिकांकडून आग विझवण्याचे प्रयत्न, डीपी जळाल्यानं काही काळ परिसरात वीज पुरवठा खंडित। मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात एअर इंडियाची इमारत राज्य सरकारच्या ताब्यात, 1,602 कोटींमध्ये खरेदी प्रक्रिया पूर्ण। वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, वडार समाजातील बेघर कुटुंबासाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ, पंतप्रधान आवास योजनेसोबत अतिरिक्त 2 लाखाचा निधी देण्याचा प्रस्ताव। बेस्ट बसच्या ताफ्यातील CNGच्या 400 बसची तपासणी, 12 गाड्या सदोष असल्याचं तपासणीतून समोर, सदोष गाड्यांची करण्यात येणार दुरुस्ती। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात RTE प्रवेशावरून वाद, बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्यानं विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द। राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्पावर पाणी टंचाईचं संकट, धरणात केवळ 15 TMC पाणीसाठा शिल्लक। मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? मंत्री
चंद्रशेखर बावनकुळेंचा संतप्त सवाल. नागपूर अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धरलं थारेवर. नाशिक जिल्ह्यातील नांदगावामधील अतिक्रमण निर्मूलन मोहीम. अतिक्रमण हटवल्यानं नांदगाव शहरातील मध्यवर्ती भागानं घेतला मोकळा श्वास. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सुरक्षेचा आढावा. पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मांकडून विठ्ठल मंदिर परिसराची पाहणी. तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या दर्शन मार्गात बदल. आजपासून बीडकर पायऱ्या मार्ग मंदिरात प्रवेश. मंदिरातील संवर्धनाच्या कामासाठी दर्शन मार्गात बदल. तर सिंहासन पूजा आणि 500 रुपये देणगी दर्शन पास धारकांना राजेश शहाजी महाद्वारातून प्रवेश हा देण्यात येणार. शिवराज्याभिषेक दिनी आणि त्याच्या आदल्या दिवशी रायगडावर खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर बंदी. महाडच्या प्रांताधिकाऱ्यांचे आदेश. स्थानिक आणि व्यावसायिकांमध्ये संतापाचं वातावरण. अन्न शिजवण्यासाठी गॅस चुलीचा वापर केल्यानं दुर्घटना घडू शकते असं कारण देत बंदी आदेश जारी. पैलवान सिकंदर शेख ठरला मिरजेच्या आमदार केसरीचा मानकरी. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन. भंडाऱ्याची नमीरा सिद्दीकी नीट MDS परीक्षेत देशातून अव्वल. नमीराला 930 पैकी 802 गुण. वाशिमच्या अनसिंग ते वारा जहागीर मार्गावर पूस नदीवरील पुलाचं काम अद्यापही अपूर्णच. कासवगतीनं काम सुरू असल्यानं स्थानिकांकडून रोष व्यक्त. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील 3ऱ्या पर्वतीय बोगद्याचा ब्रेक थ्रू पूर्ण. बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असलेल्या महापौरांचं अनधिकृत कबुतरखान्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार. महापालिका निवडणुकीनंतर कबुतरांना खाद्य देण्याविरोधातली महापालिकेची मोहीम मंदावली. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच पार्टीकडून आंदोलनाची हाक. आंदोलनाला आता सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा पाठिंबा. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी देशात येण्यासारखी परिस्थिती असेल तरच यावं. वकील असीम सरोदे यांचा सल्ला. भारतात आल्यावर अभिजित दिपके यांना अटक होण्याची त्यांनी भीती व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यातील 25 रानटी हत्तींचा कळप ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राकडे रवाना. बफर क्षेत्रात मुबलक पाणी, गवत आणि झाडझुडपं असल्यामुळे हत्तींचा मुक्काम इथे वाढू शकतो. सलमान खानची काला हरिण चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस. चित्रपट 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा दावा. व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याची या नोटिशीत त्यांनी उल्लेख करून टीका केली. पेट्रोल, डिझेल आणि महागाई विरोधात नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा. वाशीत पोलिसांनी मोर्चा अडवला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट. महागाई विरोधातल्या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड सहभागी. पोलिसांनी नेत्यांना अडवलं. बळाचा वापर करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न असा नेत्यांचा आरोप. सरकारनं शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे दिखावा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. सरकारनं प्रत्येक योजनेतून फसवणूक केल्याचाही घणाघात. या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही. खरीपाचा हंगाम झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे पडत असतील तर खरीपाचा हंगामच करू शकणार नाही, कारण त्यांना ते कर्ज मिळत नाही आहे. थकीत असल्यामुळे सगळे शेतकरी एक मोठं संकट शेतकऱ्यापुढे आहे आणि यासाठी या कर्जमाफीचा एक दिखावा होईल. याचा शेतकऱ्यांना थेट काही फायदा होणार नाही. महायुती सरकारची कर्जमाफी म्हणजे विविध अटी शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांचा सवाल. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी नेते अजित नवलेंची तीव्र नाराजी. आतापर्यंतची सर्वात जाचक अटी शर्ती असलेली कर्जमाफी असल्याची टीका. बहुसंख्य शेतकरी त्यांना केवळ 50,000 रुपयावर गुंडाळण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा हा मोठा विश्वासघात आहे. निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र
बहुसंख्य शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा चुना लावायचा अशा प्रकारचं काम ह्या शासनादेशाने झालेलं आहे. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ही फसवी कर्जमाफी असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र. 1 लाख तुमचे जर ड्यू असतील नाहीतर तुमचे तिथं कर्ज थकीत असेल 1 लाख रुपयाचं, तर आधी 50,000 भरा, मग मी तुम्हाला 50,000 देतो. म्हणजे OTS सिस्टम त्यांनी आणली की म्हणजे हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस गेल्यानंतर आधी पैसे भर, मग तुला ट्रीटमेंट करतो, अशी भूमिका दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खासदार संजय राऊतांची भेट. रिंग रोड आणि MIDC परिसरातील भूसंपादनाला विरोध म्हणून शेतकऱ्यांचं आठवडाभरापासून आंदोलन. सोलापुरात गोकुळ साखर कारखान्यामध्ये ऊस बिल अडकल्यानं शेतकरी आक्रमक. 30 ते 40 शेतकऱ्यांकडून भर पावसात घोषणाबाजी. थकीत बिलं तात्काळ देण्याची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.